महायुतीनं या राज्याला दिवाळखोरीत नेण्याचं काम केलेलं आहे। देशातली लोकशाही संपवायचा प्रयत्न या मंडळींनी केला। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये कुणी आंदोलनच करू नये ही भूमिका महायुतीनं घेतली। समाजामध्ये एक अविश्वासाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, प्रचंड असं यश काँग्रेसला लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मिळवून देण्याचं काम तुम्हा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं। सामान्य माणसाचा आवाज दिल्लीत पाठवायचं काम तुमच्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं या ठिकाणी केलं आणि म्हणून या इतिहासाच्या जोरावरच येणाऱ्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला लढाई त्या ठिकाणी करावी लागेल। अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी लातूरमध्ये आलो होतो आणि त्यावेळीच एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा एक कार्यक्रम झाला आणि मला वाटते खऱ्या अर्थानं लोकसभेचं रणशिंग हे त्यावेळी लातूरमधून फुकलं गेलं हे म्हणलं तर वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही। आणि त्यानंतरचा इतिहास या महाराष्ट्रानं पाहिला। महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, प्रचंड असं यश काँग्रेसला लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मिळवून देण्याचं काम तुम्हा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं। सामान्य माणसाचा आवाज दिल्लीत पाठवायचं काम तुमच्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं या ठिकाणी केलं आणि आज या महाराष्ट्रातून गेलेले खासदार आज आपला छाप तिथं किंवा छटा उमटायचं काम या अधिवेशनामध्ये देखील सातत्यानं त्या ठिकाणी करतात। आज 100ची आकडेवारी बघितली या देशातली काँग्रेसची तर सिंहाचा वाटा ज्या पद्धतीनं अनेक राज्याचा आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्राचा राहिला हे आपल्याला सांगताना या ठिकाणी आनंद होतो। आता हा सगळा इतिहास आपल्या पाठीमागे आहे आणि म्हणून या इतिहासाच्या जोरावरच येणाऱ्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला लढाई त्या ठिकाणी करावी लागेल। आज अनेक प्रश्न आहेत लोकांचे। सोयाबीनचा भाव पडलेला आहे, नोकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे, शेतकऱ्यांना अडचणीला सामोरा त्या ठिकाणी जावं लागतंय हे वास्तव त्या ठिकाणी आहे। महायुतीच्या सरकारनं 75,000ची नोकर भरती करतो म्हणलं होतं, ती नोकर भरती त्या ठिकाणी झालेली नाही। समाजामध्ये एक अविश्वासाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मला मुद्दामून लोकांना सांगायचं आहे की आज या राज्यामध्ये एखादं आंदोलन असेल तर आपण तो आंदोलन करू शकत होतो, एखादं निदर्शन असेल तर ते आपण करू शकत होतो, परंतु परवाच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा एक कायदा आणण्याचा प्रयत्न महायुतीनं त्या ठिकाणी केला, ज्या कायद्याच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यकाळात कुणाला आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करता येणार नाही। हा कायदा उद्याच्या भविष्यकाळात जिल्हाधिकाऱ्याला भेटताना सुद्धा एक निवेदन द्यायचं असतं तरी अडचणीत आणणारा कायदा हा आणण्याचा प्रयत्न या मंडळींचा होता। एका बाजूला देशातली लोकशाही संपवायचा प्रयत्न या मंडळींनी केला, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये कुणी आंदोलनच करू नये ही भूमिका महायुतीनं घेतली, परंतु काँग्रेस पक्षानं निर्णायक भूमिका घेऊन तो कायदा मागे ठेवण्याचं काम त्यांना करायला भाग त्या ठिकाणी पाड। दुसरा एक महत्त्वाचा विषय जो काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आपल्याला घ्यावा लागेल, 27,000 कोटीचं टेंडर हे प्रीपेड मीटरचं आता या महाराष्ट्रामध्ये निघालेलं आहे। आज तुम्ही महिन्यानंतर लाईटचं बिल भरता, आता ते तुम्हाला भरायला परवानगी नाही, पहिलं लाईट बिल भरावं लागेल आणि मग महिनाभर तुम्हाला लाईट बिल वापरायला लागेल। हे आपल्याला मान्य करायचंय का? तर प्रीपेड मीटरला विरोध करण्याची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून आपण सातत्याने घेतलेली आहे। लोकांच्या मध्ये देखील ही भूमिका सांगणं गरजेचं आहे। ज्याचा उल्लेख धीरज देशमुखांनी केला, शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या शेतकऱ्यांच्यावर उठलेला महामार्ग आहे। रेणापूर असेल, औसा असेल, ग्रामीण या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग जातो। याच्या विरोधात देखील येणाऱ्या भविष्यकाळात काँग्रेस म्हणून आपल्याला भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल। महायुतीनं या राज्याला दिवाळखोरीत नेण्याचं काम केलेलं आहे। हे सगळे मुद्दे जनमानसांच्या विरोधातले मुद्दे घेऊन येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला ही लढाई करावी लागेल आणि ती लढाई करण्यासाठी सुरुवात जर कुठून केली असेल काँग्रेस पक्षानं
तर ती लातूर म्हणून केलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याचा उल्लेख झाला की 100% रिझल्ट मराठवाड्यानं दिला. अमित देशमुखांनी सांगितलं की आता स्टेटच्या मंडळींनी पालकत्व स्वीकारावं. अमितजी, पालकत्व आता तुम्ही स्वीकारलेलं आहे. आता तुम्हाला जबाबदारी मराठवाड्याची आहे, फक्त लातूरची नाही. बरोबर आहे ना? त्यामुळे आता मराठवाड्यातले खासदार निवडून आणण्यामध्ये जसा सिंहाचा वाटा तुम्ही उचलला, तसा आता आमदारांचा टक्का सुद्धा काँग्रेसचा वाढवायची जबाबदारी ही तुमची या ठिकाणी असणार. तुमची जबाबदारी असणार आहे की पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातून जास्तीत जास्त काँग्रेसचे खासदार कसे निवडून येतील, ही जबाबदारी आमचे तरुण सहकारी अमित देशमुख घेतील. हा विश्वास निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी. म्हणून माझी लातूरकरांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, ज्या लातूरच्या भूमीनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं, त्यांना महाराष्ट्रभर फिरण्याची मुभा दिली, त्यांना देशभर जाण्याची मुभा दिली, तीच परिस्थिती आता या विधानसभेमध्ये या ठिकाणी आहे. लातूरच्या मतदारांना माझी विनंती आहे, अमित देशमुखांना मराठवाडा आणि महाराष्ट्रभर फिरण्याची मुभा द्या. मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. हा आमचा हिरा या लातूरचा मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी फिरला पाहिजे. त्याला लातूरमध्ये अडकून ठेवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता कामा नये. मोठी जबाबदारी अमित देशमुखांच्यावर या ठिकाणी आहे. ही जबाबदारी समर्थपणे या ठिकाणी करायची असेल, उद्या दुसऱ्या कुणाला या मराठवाड्याचं वकीलपत्र देण्याची गरज नाही. स्टेजवरच्या आमच्या कुणाकडे वकीलपत्र येण्याची गरज नाही. ते 100% वकीलपत्र 1000 रुपये असू दे, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जाईल, ते फक्त अमित देशमुखांच्याकडे जाईल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.